हाय मुलांनो, या भागामध्ये आपण गुणोत्तर म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत। दीपाली आणि सागर ही भावंड आहेत। दीपाली आहे 10 वर्षांची आणि सागर आहे 5 वर्षांचा। तर सागर असं म्हणतो की मी ताईपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे आणि दीपाली म्हणते माझं वय सागरच्या दुप्पट आहे। आता हे वाक्य नीट ऐकली तर तुमच्या असं लक्षात येईल की हे दोघंही एकमेकांच्या वयाची तुलना करतायत। सागर जेव्हा म्हणतो की मी ताईपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे तेव्हा त्याने काय केलं तर त्यांनी दीपालीच्या वयातनं स्वतःचं वय वजा केलं आणि 5 हे उत्तर काढलं। म्हणजे सागर त्यांच्या वयाची तुलना वजाबाकीच्या क्रियेने करतोय। तर दीपाली म्हणते की माझं वय सागरच्या दुप्पट आहे, म्हणजे तिने 10 ला 5 ने भागून 2 हे उत्तर काढलं आणि आपलं वय सागरच्या वयाच्या दुप्पट आहे असं ठरवलं। म्हणजे तिने तुलना करताना भागाकाराची क्रिया वापरली। जेव्हा 2 संख्यांची किंवा 2 मोजता येणाऱ्या गोष्टींची तुलना भागाकाराने केली जाते तेव्हा त्याला म्हणतात गुणोत्तर। म्हणजे साधा सोपा अर्थ असा की भागाकाराने तुलना म्हणजे गुणोत्तर। हे गुणोत्तर लिहितात कसं आणि वाचतात कसं ते आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊया। या आकृतीत काही गडद निळ्या रंगाचे चौरस दाखवलेत आणि काही फिक्या निळ्या रंगाचे चौरस दाखवलेत। आपल्याला गडद निळ्या चौरसांचं फिक्या निळ्या चौरसांशी गुणोत्तर काढायचंय, म्हणून हे दोन्ही प्रकारचे चौरस आपण मोजून घेऊ। गडद निळ्या चौरसांची संख्या आहे 3 आणि फिक्या निळ्या चौरसांची संख्या आहे 9। गडद निळ्या चौरसांची फिक्या निळ्या चौरसांची आपल्याला तुलना करायची आहे आणि ती भागाकाराने करायची आहे, म्हणून गुणोत्तर झालं 3 भागिले म्हणजे छेद 9। 3/9 हे गुणोत्तर 3/9 असंही वाचतात। आणि ह्या दोन्ही प्रकाराने म्हणजे 3/9 किंवा 3/9 ह्या दोन्ही प्रकाराने आपण गुणोत्तर लिहू शकतो। मग हे 1/3 कसे आले तर 3/9 ह्या दोन्ही संख्यांना 3 ने जर भाग दिला तर आपल्याला त्यांना अतिसंक्षिप्त रूप देता येतं, म्हणून हेच गुणोत्तर आपण 1/3 असंही लिहू शकतो। याचं वाचन 1/3 किंवा 1/3 असं केलं जातं। म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की समान संख्येने गुणून किंवा भागून किंमत न बदलता एखादं गुणोत्तर आपल्याला लहान किंवा मोठं करता येतं। म्हणजे जर या गुणोत्तराला आपण समान संख्येने गुणलं तर आपल्याला याच्याशी समान किमतीचं गुणोत्तर मिळू शकेल। उदाहरणार्थ 6/18। 6 कसे आले 3 गुणिले 2 आणि 18 आले 9 गुणिले 2। अजून काही उदाहरणं बघू। इथे लाल रंगाचे आणि निळ्या रंगाचे मणी दाखवले। आपल्याला लाल मण्यांचे निळ्या मण्यांशी गुणोत्तर काढायचे। लाल मणी किती आहेत 6 आणि निळे मणी 4। मग हे गुणोत्तर होईल लाल मणी भागिले म्हणजे छेद निळे मणी बरोबर 6/4। आता ह्या दोन्ही संख्यांना 2 ने भागून आपल्याला संक्षिप्त रूप देता येईल, म्हणजे आपलं गुणोत्तर झालं 3/2 किंवा 3/2। आता समजा मी तुम्हाला विचारलं
की निळ्या मण्यांचं लाल मण्यांची गुणोत्तर किती? तर आता मी निळे मणी हा शब्द आधी उच्चारल्यामुळे तुम्हाला 4 वरती लिहावे लागतील आणि 6 छेदात लिहावे लागतील. त्यामुळे निळ्या मण्यांचं लाल मण्यांची गुणोत्तर होईल 4/6 किंवा 2/3. आता ही आकृती बघा. वर्तुळांचं चौरसांशी गुणोत्तर काढायचंय. वर्तुळ किती आहेत? 5 आणि चौरस 3. म्हणून ह्यांचं गुणोत्तर झालं वर्तुळांची संख्या छेद चौरसांची संख्या म्हणजेच 5/3. आता हेच याचं अतिसंक्षिप्त रूप आहे. याला आपल्याला आणखीन संक्षिप्त रूप देता येत नाही. आता थोडंसं काम तुम्हाला. आई इडली बनवण्यासाठी उडीद डाळ आणि तांदूळ काय प्रमाणात घेते हे तिला विचारायचं आणि लिहायचं. बोलीभाषेमध्ये गुणोत्तर या शब्दालाच प्रमाण असं म्हटलं जातं. तुमच्या वयाचं आजीच्या वयाशी गुणोत्तर किती? तिसरा प्रश्न आहे तुमच्या वजनाचं बाबांच्या वजनाशी गुणोत्तर किती? चौथा प्रश्न या चित्रात लपलाय. आपल्याला केळ्यांचं सफरचंदाशी गुणोत्तर किती ते काढायचंय. आणि 5वा प्रश्न आहे भात करताना तांदूळ आणि पाण्याचं गुणोत्तर काय असतं? म्हणजे किती भांडी तांदूळाला किती भांडी पाणी घालावं लागतं? याचंही उत्तर तुम्ही घरात आईला विचारून नक्कीच लिहू शकता. इथे या आकृतीमध्ये आपल्याला 3 प्रकारची फळं दाखवले. सफरचंद, केळी आणि पेर. त्याची संख्या इथे मोजून लिहायची आणि मग सफरचंदाच्या संख्येचं केळी आणि पेरांच्या संख्येशी गुणोत्तर लिहायचे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 3 संख्यांचंही गुणोत्तर मध्ये ही 2 उभी टिंब देऊन आपल्याला लिहिता येतं. या दुसऱ्या आकृतीत काही मासे दाखवलेत आणि ही जी आकृती आहे ती आहे तारामाशाची. तुम्हाला त्यांची संख्या इथे मोजून लिहायची आणि मग 2 प्रश्नांची उत्तरही लिहायची की तारामाशांचे माशांशी गुणोत्तर किती आणि माशांचं एकूण समुद्री जीवांशी गुणोत्तर किती. हे काम पूर्ण करा म्हणजे गुणोत्तर हा शब्द तुम्हाला उत्तम रीतीने कळेल. धन्यवाद.